नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. ते परतले तेव्हा 1:30 वाजून गेले होते. जगनने पॅन्टच्या खिशातून किल्ल्यांचा जुडगा काढून चावीने कुलूप उघडले. "तू जा, मी एक कॉल करून येतो." "बरं." मिनी बेडरूममध्ये आली. बॅटरी जागेवर ठेवली. टॉवेल घेतला आणि बाथरूममध्ये येऊन बेसिनसमोर उभी राहिली. ती अतिशय अस्वस्थ होती, विचारात गढली होती. तिने जगनला खूप समजावलं होतं की इराचा मृतदेह पुरण्याऐवजी त्याचे नीट अंत्यसंस्कार करावेत. पण त्याने ऐकलेच नाही. सामानाची जमवाजमव करताना लोकांच्या शेकडो प्रश्नांना तोंड द्यावे लागले असते. त्यातून कुणाला संशय आलाच असता तर? त्यांचंही बरोबर होतं म्हणा. तिने कसोशीने मनातले विचार बाजूला सारले. नळ चालू करून तोंडावर पाणी मारलं. टॉवेलने तोंड पुसून एकवार समोरच्या आरशात बघितले आणि ती एकदम सुन्न झाली. तिच्या मागे, तिच्या अगदी जवळ डाव्या बाजूला इरा उभी होती. जिचा तिने आणि जगनने मिळून खून केला. जिला थोड्याच वेळापूर्वी खड्ड्यात पुरून ते नुकतेच परतले होते. ती इरा. ती थंड नजरेने मिनीकडेच बघत होती. मिनी स्तब्ध होऊन समोरच्या आरशात बघत राहिली. हृदयाची धडधड वाढली होती. डोळ्यातले विचार आणि शरीराच्या हालचाली पूर्णपणे गोठून गेल्या होत्या. बेसिनचा नळ फुल फोर्सने चालू झालाय हे समजायलाही काही क्षण गेले. नळ बंद करण्यासाठी तिने हात उचलला. इतक्यात तिचा डाव्या हाताचा दंड आणि डोक्याच्या मागच्या बाजूला राकट, मजबूत तळहातांचा स्पर्श झाला. त्यांची पकड घट्ट झाली आणि तिला काही समजण्याच्या आतच तिचं डोकं खाली बेसिनच्या भांड्यात दाबलं गेलं. तिने पूर्ण जोर लावून हालचाल करण्याचा, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. पाणी वाढत होतं. श्वास अधिकाधिक गुदमरू लागला. शेवटी हळूहळू शरीराची तडफड कमी होत पूर्ण बंद झाली. जगन बेडरूममध्ये आला. बाथरूमच्या बंद दरवाजाकडे पाहिलं. आतून शॉवरचा आवाज येत होता. त्याने लाईट्स बंद केल्या. खिडक्यांवरील पडदे ओढून घेतले आणि तो बेडवर पडला. झोपायला बराच उशीर झाला होता. त्यात मगाशी खड्डा खणल्यामुळे थकवाही आलेला. डोळे जड झाले होते. हळूहळू त्याच्यावर झोपेचा अंमल चढू लागला. कर्र कर्र बाथरूमचा दरवाजा उघडला गेला. ती येऊन बेडवर शेजारी बसल्याची चाहूल लागली. त्याने उजवीकडे मान वळवून डोळे किलकिले करून पाहिलं. रोडवरच्या लाईट्सचा खिडक्यांवरील झिळझिळीत पडद्यांवर पडून अजूनच अंधुक झालेल्या प्रकाशात त्याला तोंडाच्या अगदी जवळ लांबसडक केस असलेल्या चेहऱ्याची आकृती दिसली. त्याने शिनच
शिनस हसून डोळे पुन्हा बंद केले. डाव्या खांद्यावर नाजूक हात पडला. उजव्या मानेवर ओठांचा हळूवार स्पर्श झाला. अचानक त्याच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. डोळे सताळ उघडले गेले. त्याच्या मानेत तीक्ष्ण सुळ्यांसारखे दात खोलवर रुतले होते. त्याने सुटवण्यासाठी खूप धडपड केली, पण दोन्ही हातांवर तिची मजबूत पकड होती. हळूहळू त्याचीही धडपड थांबली आणि मग सगळं शांत झालं. दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात खळबळ उडाली होती. धनाजीराव पाटलांच्या फार्म हाऊसवर पाटलांचा मुलगा जगन व त्याची मैत्रीण मीनाचा आणि तिथून जवळच असलेल्या मैदानी जागेवरील खड्ड्यात सापडलेल्या ट्रंकेत इराचा मृतदेह आढळला. त्या रात्री गंगाराम सोबत काय घडलं ते त्यानं कुणाला सांगितलं नाही. पहाटे धावत पळत तो घरी पोहोचला होता. त्यानंतर 2 दिवस तो तापानं फणफणत होता. आठवडाभर तो कामाशिवाय बाहेर पडायला कचरायचा. नंतर त्याचा दिनक्रम पुन्हा पहिल्यासारखा सुरू झाला. पण रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं त्याने कायमचं बंद केलं. त्यामुळे तो येईपर्यंत जागं राहून वाट पाहताना त्याच्या काळजीने होणारी जीवाची उलाढाल थांबली. म्हणून गंगारामच्या बायकोने देवाचे आभार मानले. मीनाचा हे टोपणनाव असावं. मृत्यू श्वास गुदमरून झाला होता. तिच्या डाव्या हाताचा दंड पिरगळून तोंड बेसिनच्या भांड्यात दाबलं असावं, असं वाटत होतं. जेव्हा दंडावरचे तळहाताचे ठसे तपासले तेव्हा पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते इराच्या तळहाताचे ठसे होते. तसाच जगनचा मृत्यू मानेचा लचका तोडल्यामुळे झाला होता आणि इराच्या दातांना अगदी किंचित रक्त लागल्याचं आढळलं होतं. पण इराचा मृत्यू संध्याकाळी झाला होता आणि जगन व इराचा त्यानंतर रात्री ते 2-3च्या दरम्यान खरं तर त्या दोघांनीच इराचा खून केला हे निष्पन्न झालं होतं. मग हे कसं शक्य आहे? पोलिसांसमोर हे मोठंच कोडं पडलं होतं. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि स्टोरी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. मी अशाच तुमच्यासाठी नवीन स्टोरी नक्कीच घेऊन येईल. तर बघत राहा माझं चॅनल नाईस स्टोरी. थँक्यू.